रोज रोज सकाळी नाश्त्याला काय बनवायचं हा प्रश्न प्रत्येक गृहिणीला पडतो. आणि म्हणूनच आज मी तुमच्यासाठी स्पेशली घेऊन आलेली आहे 1 कप तांदळाच्या पिठापासून छान असा नाश्ता रेसिपी. नमस्कार, मी प्रीती खंडार रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. आज आपण 1 कप तांदळाच्या पिठापासून छान असे घावणे किंवा छान असे धिरडे बनवूया. त्याच्यासाठी बघा, 1 कप इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. 1 कप तांदळाच्या पिठामध्ये एक असा बारीक किसून कांदा घातलेला आहे. तर इथे कांदा आपल्याला चिरून घालायचा नाही, तर छान असा बारीक किसून घालायचा. एक हिरवी मिरची बारीक कट करून घातलेली आहे. तसेच थोडा कढीपत्तासुद्धा आपल्याला इथे घालायचा आहे. कढीपत्त्याऐवजी तुम्ही इथे कोथिंबीरसुद्धा वापरू शकता किंवा कोथिंबीर व कढीपत्ता दोन्हीही इथे वापरू शकता. आता हे सगळं साहित्य याच्यामध्ये घातल्यावर अर्धा चम्मच एवढं मीठ घालायचं, अर्धा चम्मच एवढं तिखट आणि अर्धा चम्मच एवढी हळद आपल्याला इथे घालायची आहे. हे सगळं साहित्य चमच्याने मिक्स. आता बघा, तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ पाहत आला असाल, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, जर तुम्ही याच्या आधी चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर तुमचे खूप 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 असे धन्यवाद. हे सर्व साहित्य याच्यामध्ये अशा प्रकारे चमच्याने मिक्स केल्यानंतर आता आपल्याला इथे 1 कप पाणी आधी घालायचं आहे. 1 कप पाणी घालायचं आणि चमच्याने हे जे पीठ आहे ते छान असं भिजवून घ्यायचं. एका कपाला आपल्याला इथे 2 कप एवढं पाणी लागणार आहे, पण मी सर्वात आधी 1 कपच पाणी याच्यामध्ये घालून घेणार आहे. आणि छान असं हे पीठ भिजवल्यानंतर आपल्याला दुसरा कप पाणी याच्यामध्ये ॲड करायचं. तर इथे 1 कपाला 2 कप पाणी हे व्यवस्थित असं होतं. आपल्याला इथे जास्त पाणी घालायची आवश्यकता पडत नाही. तर इथे दुसरा कपसुद्धा पाणी मी इथे अशा प्रकारे घालून घेणार आहे. आणि चमच्याने हे जे मिश्रण आहे ते छान एक वेळा मिक्स करून घ्यायचं आहे. चमच्याने हे मिश्रण छान असं मिक्स झाल्यानंतर आता आपल्याला फक्त 5 मिनिटासाठी याच्यावर एक प्लेट ठेवून आपल्याला हे मिश्रण छान असं मुरू द्यायचं आहे. तर इथे 5 मिनिटं पूर्ण झालेली आहे आणि मिश्रण छान असं आपलं मुरलेलं आहे. तुम्ही इथे बघू शकता. एकीकडे गॅसवर आपल्याला डोशाचा तवा गरम करायला ठेवायचा आहे. डोशाचा तवा नसेल तर तुम्ही साधा तवासुद्धा वापरू शकता, पण तेव्हा मात्र आपल्याला जे सारण आहे ते थोडंसं घट्ट लागणार आहे. आता मी इथे डोशाचा तवा वापरत आहे, म्हणून मी हे जे सारण आहे ते असं पातळसर करून घेतलेलं आहे. डोशाचा तवा आपल्याला छान असा गरम होऊ द्यायचा आहे. नंतर 1 चम्मचभर तेल घालायचं आहे आणि अशा प्रकारे चमच्याने मधोमध त्याला हे तेल आपल्याला लावून घ्यायचं आहे. जिथे आपण आपले घावणे तयार करणार आहे तेवढ्याच भागात आपल्याला हे तेल लावायचं आहे. जास्त म्हणजेच पूर्ण तव्याला आपल्याला तेल लावायचं नाही. आता मी त्याच कपामध्ये अशा प्रकारे हे जे सारण आहे ते अशा प्रकारे बघा टाकून घेतलेलं आहे. आणि त्याने थोडं थोडं असं मधोमध हे सारण आपल्याला टाकून घ्यायचं आहे. म्हणजेच आपल्याला पूर्णतः तवाभर हे सारण घालायचं नाही, तर फक्त मधला जो भाग आहे त्याच्यावरच आपल्याला हे जे घावण्याचं सारण आहे ते घालायचं आहे. त्याऐवजी आपण चमच्याने सुद्धा हे सारण तव्यावर नक्कीच घालू शकतो. तर आता बघू शकता, पहिलं जे घावण आहे ते आपण या तव्यावर अशा प्रकारे घालून घेतलेलं आहे. आता आपल्याला गॅसचा पॉवर इथे मोठा ठेवायचा आहे आणि एका साईडने हे जे घावण आहे किंवा हे जे धिरडं आहे याला छान असं शिजू द्यायचं आहे. कुठेच आपल्याला इथे पॉवर कमी करायचा नाही, तर गॅसचा पॉवर इथे आपल्याला मोठाच ठेवायचा आहे. तर या प्रकारे आता एक सराटा घ्यायचा आणि त्या सराट्याने हे जे घावण आहे ते काढून घ्यायचं. तर तुम्ही इथे बघू शकता, मस्त असं आपलं पहिलं घावण जे आहे ते इथे तयार झालेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता अगदी सहज हे जे घावण आहे ते निघायला सुरुवातसुद्धा झालेली आहे. खूपच चवीला चविष्ट मस्त असे हे घावणं तयार होतात. आणि झटपट आपल्याला कधीही जर मुलांनी हट्ट केला की काहीतरी बनवून दे, तेव्हासुद्धा आपण हे अशा प्रकारचे तांदळाच्या पिठाचे घावणं नक्कीच बनवू शकतो. किंवा गडबडीच्या वेळेस जर नाश्त्याला एकीकडे तुम्हाला स्वयंपाक करायचा आहे आणि एकीकडे जर नाश्त्याचं बनवायचं आहे, तेव्हासुद्धा डोशाचा तवा अशा प्रकारे ठेवून तुम्ही स्वयंपाकाबरोबरच हे घावणेसुद्धा नक्कीच बनवू शकता. तुम्ही ते हे घावण बघू शकता किंवा हे धिरडं बघू शकता, किती अशा जाड्या याला फुटलेल्या आहे. म्हणजेच आपलं जे पहिलं धिरडं आहे ते इथे तयार आहे. आता अशा प्रकारे आपल्याला दुसरंसुद्धा धिरडं इथे तयार करून घ्यायचं. त्याच्यासाठी चम्मचभर आणखी मी तव्यावर तेल घातलेलं आहे आणि मधोमध असं हे तेल लावून घेतलेलं आहे. तेल लावल्यानंतर आता 1 चम्मच घ्यायचा आणि चमच्याने सुद्धा मी तुम्हाला एक धिरडा किंवा एक घावण कसं करायचं ते दाखवणार आहे. तर इथे बघू शकता, अशा प्रकारे आपण चमच्यामध्ये हे सारण घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे टाकायचं आहे. जेव्हा आपण हे सारण या तव्यावर टाकतो तर तेव्हा आपल्याला बिलकुलच चम्मच तिथे लावायचा नाही, कारण की चमचा लावला की ते जे सारण आहे ते घट्ट होतं. तुम्ही बघू शकता माझा थोडा चम्मच तिथे लागला आणि तिथे ते थोडंसं असं घट्टसर तयार झालेलं आहे. ते मी काढून टाकणार आहे. आणि इथे आपलं दुसरासुद्धा धिरडा आपण डोशाच्या तव्यावर घालून घेतलेला आहे. आता आपण हा सुद्धा धिरडा जो आहे तो छान असा एका साईडने मस्त असा शिजू द्यायचा आहे. खूपच चवीला चविष्ट असे हे धिरडे बनतात किंवा हे घावणं बनतात. तुम्ही नक्की एकदा नाश्त्यासाठी नक्की बनवा.
माझ्याकडे 20 वर्ष जुनी अशी काळी किट्ट झालेली कढई होती, जी मागच्या बाजूला खूप असा भरपूर असा थर त्याच्यावर साचलेला होता, जणू काही ते कोळसाच. आणि ही कढई मी अगदी 5 ते 10 मिनिटात घरच्या घरी साफ केली, तीही फक्त 1 ते 2 चम्मच तेल वापरून. ती कढई मी कशी साफ केली, ते जर तुम्हाला पाहायचे असेल, तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच दिलेली आहे आणि तुम्ही तो व्हिडिओ नक्की जाऊन पहा. तसेच कढई क्लिनिंगचा एक व्हिडिओ मी टाकलेला आहे, ज्याच्यावर तुम्ही भरपूर असा प्रतिसाद दिलेला आहे. म्हणजेच माझा व्हिडिओ तो व्हायरल गेलेला आहे. तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही जाऊन पहा आणि त्या दोन्ही व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देणार आहे. आणि तुम्ही इथे बघू शकता, मस्त असा आपला दुसरासुद्धा घावणं तयार झालेला आहे. हे घावणे आपण आपल्या घरी चटणीसोबत खाऊ शकतो किंवा आपल्या घरी असलेलं तयार प्रत्येकाच्याच घरी उपलब्ध असतं असं दही, त्याच्यासुद्धा सोबत आपण हे घावणं नक्कीच खाऊ शकतो किंवा तसंही खाऊ शकतो. खूपच चवीला चविष्ट लागते बरं. नक्की एकदा ट्राय करा. तुम्ही बघू शकता किती अशा जाळ्या याला फुटलेल्या आहे आणि खूपच पौष्टिक असा हा नाश्ता आहे. म्हणून घरी एकदा नक्की बनवा. आजची ही रेसिपी किंवा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, कमेंट करून कळवायला विसरू नका. तसेच मी जे तुम्हाला 2 व्हिडिओ सांगितलेले आहे, ते सुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्की जाऊन पहा. कारण की खूप असे महत्त्वाचे ते व्हिडिओ आहे आणि तुम्हाला खूप महत्त्वाचे असे ठरणार आहे. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रीतिखंड रेसिपी या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल, तर नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्ही इथे हे घावणं नक्कीच बघू शकता. खूपच चवीला चविष्ट असं हे घावणं तयार झालेलं आहे. व्हिडिओ पूर्ण पाहण्यासाठी तुमचे खूप 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 असे धन्यवाद.